हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग मध्ये जे काय ऑनलाईन प्रक्रिया आहे त्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्र असेल, अनेक अजून गोष्टी असतील, टॅक्सेशन असेल, बाकी अनेक ई फाईलचे विषय बाबतीत असेल, अनेक प्रकारचे जे गोष्टी आहेत ते आज आपण या ठिकाणी त्या ऑनलाईनचं अपग्रेडेशन आज आपण या ठिकाणी केलेले सोलापूरचे एक IT सेल म्हणून जी काय आता आपली सोलापूरची लोकल कंपनी आहे यांना या ठिकाणी MOU करून त्यांना या ठिकाणी विना मोबदला आपण या ठिकाणी, कारण का अनेक कामामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आज आपण बोलणं करून या ठिकाणी करार पद्धत केलेली आहे. हे पूर्णपणे मोफत असेल? हे पूर्णपणे या ठिकाणी मोफत असणार आहे. जर आपण बाहेरनं काम जर करून घेतलं असलं तर किमान आपल्याला 5 ते 7 कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी खर्च होतात, तर त्या ठिकाणी 5 ते 7 कोटी रुपये आपले या ठिकाणी वाचणार आहेत. त्या अनुषंगाने बरेचसे पद्धती आता ऑनलाईन झालेले आहेत, त्यात अपग्रेडेशन भरपूर झालेले आहेत. त्या अपग्रेडेशनच्या माध्यमातून आता जी आपली लँग्वेज पद्धत आहे आपल्या कर्मचाऱ्यांना ती आहे ती पूर्वी 15 ते 16 वर्षापूर्वीची आहे. त्यात बरेचसे क्रांती झाली आणि त्याच्यानंतर हे आता पुढचं जो आता AI आता आपल्याला बघतो की आपण AI म्हणून आपण एक सोपी लँग्वेज आपल्याला आता सध्या ऑनलाईन या ठिकाणी झालेली आहे. त्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांनी एक सोपी पद्धत, एक ID कोड टाकल्यानंतर सर्वच प्रकारची कामं या ठिकाणी दिसलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी आलं पाहिजे. सध्या महानगरपालिकेची कामाची पद्धत म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगळं आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळं असल्यामुळे कोण काय काम कुठं काम करते हे समजून येत नाही. ज्या त्या डिपार्टमेंटला समजून येतं, तर आपण एखादं कोड किंवा ID पासवर्ड टाकलं तर सर्व कामं एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि आपण जो काही विंडो असणार आहे तो विंडो त्या ठिकाणी आपल्याला काम करायला सोपं आणि पारदर्शक जाणार आहे, जेणेकरून ज्याचे कुणाकुणाची तक्रारी आहे त्या प्रत्येकाची विंडो त्या ठिकाणी असणार आहे आणि आपल्याला काम करण्यासाठी सुलभ या ठिकाणी होणार आहे. दादा, हे आउटसोर्सिंग असणार आहे का आपलेच कर्मचारी महापालिकेचे वापरणार? आपलेच महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देऊन या ठिकाणी एक सोप्या पद्धतीने त्या कंपनीचे लोक आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्या ठिकाणी हे शिकवणार आहे. स्वच्छता कर्मचारी, सफाई कर्मचारी आज आता या ठिकाणी आलेले असताना सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जे काय स्ट्रक्चरल ऑडिट झालं त्या ह्याचं कन्स्ट्रक्शनचं, तर या ठिकाणी आपण सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नोटीस दिलेल्या आहेत. पर्यायी जागा त्यांना आपण या ठिकाणी जो 7 रस्त्याचे पुढचे आहे त्या ठिकाणी आपण बघत आहात, पण तिथं कलेक्टरच्या अंडर येत असल्यामुळं त्या ठिकाणी आपण म्हणजे कलेक्टरकडे फाईल पाठवायचं ठरलेलं आहे. आणि तसंच जे काय आता ज्यांचे बाधित होणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना आपण रेकॉर्ड तयार करून त्यांना एक दुसरा पर्याय म्हणून भत्त्यात आपण त्यांना अमाऊंट मंजूर करून आपण त्यांना भत्त्यामध्ये वाढ करून त्यांना त्यांचं स्थलांतर या ठिकाणी आपण करायचं या ठिकाणी ठरले. साहेब, बुधवार पेठमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत होती, ते पडण्यास मोडकळीस आल्यामुळे आपण त्यांचं स्थलांतर करण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून पत्रा शेड उभा करून दिले त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून, पण तिथं एकही कर्मचारी गेला नाही, ते पैसे असेच गेले. त्या आता आपण काय करायला लागलो, कुणाचं जीवितहानी व्हायला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना भत्त्यामध्ये आपण 2 वर्षाचा भत्ता आपण एकदमच देऊन, जेणेकरून काही लोकांचं काय म्हणणं आहे की आम्हाला भत्ता म्हणलं तर आम्हाला परवडत नाही, घराचं भाडं 5,000 पेक्षा जास्त असतं, तर 2 वर्षाचा आम्ही एकदम भत्ता देऊ. याचं कारण फक्त एवढंच आहे की कुणाची जीवितहानी व्हायला नाही पाहिजे. त्या ठिकाणी आता सर्वांचे जे काही शिष्टमंडळ आहे त्यांना आम्ही बोलवून त्यांना मार्गदर्शन करून या ठिकाणी त्यांचं स्थलांतर लवकरात लवकर आम्ही करणार आहोत आणि आयुक्तपणा या ठिकाणी तसा आदेश आता दिले. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण
आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.